तुमचं लग्न जमवा. कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98-220-53-458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने पती डॉक्टर श्रीराम नेने यांच्यासह खास भेट दिली. माधुरीच्या एका दृष्टिक्षेपासाठी सकाळपासून ताटकळणाऱ्या प्रत्येकाला माधुरीने गोड गळ्यातून गाण्याचीही यावेळी अनोखी भेट दिली. पुण्यात पाऊस पडावा यासाठी माझ्या चित्रपटातील पावसाचे गाणे गाते असे सांगून तिने कोई लडकी है जब वो हस्ती है या गाण्याने पावसासाठी प्रार्थना केली. रक्तदान शिबिराचे संयोजक आमदार अनिल भोसले, नगरसेवक बाळासाहेब बोडके, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राम बांगड, रेश्मा भोसले, स्थायी समितीचे अध्यक्ष बाबूराव चांदेरे, कृष्णकांत कुदळे, दत्तात्रय धनावडे, योगेश तुपे यावेळी उपस्थित होते. माधुरी दीक्षित म्हणाली, मी डॉक्टराची पत्नी असल्यामुळे मला रक्ताचे महत्त्व चांगलेच माहीत आहे. याचे महत्त्व ओळखून तुम्ही घेतलेला पुढाकार समाजासाठी उपयोगी आहे. पुण्यात मी अनेक वेळा आले आहे. प्रत्येक पुणेकर हा माझ्यासाठी नातेवाईकांसारखाच आहे अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. डॉक्टर श्रीराम नेने म्हणाले, रक्त हा रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहे. रक्तदान करून तुम्ही अनेकांचे जीव वाचवण्याचेच काम करत आहात. अपंग रक्तदाते आणि आतापर्यंत 20 पेक्षा अधिक वेळा रक्तदान करणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रत्येक रक्तदात्याला प्रशस्ती पत्रक आणि पेन ड्राईव्ह भेट देण्यात आला. 8,000पेक्षा अधिक रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. ग्रामीण भागातील 30 रक्तपेढ्यांना हे रक्त पुरवण्यात येणार आहे. श्रावण महिन्यात पहिला येणारा नागपंचमी हा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. श्रावण महिन्याला सणांचा महिना असेही म्हणले जाते, कारण या महिन्यात अनेक सणवार येतात, व्रतवैकल्ये केली जातात. यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. श्रावण शुद्ध पंचमीला हा सण साजरा केला जातो. हा दिवस सर्वत्र नागदेवतेचा दिवस म्हणून साजरा होतो. गेल्या काही वर्षांपासून खऱ्या नागांच्या पूजेवर बंदी घातल्यामुळे पूर्वी चौकाचौकात दिसणारे गारुडी आता दिसत नाहीत. असं असलं तरीही घराघरात आपली ताई, आई, आजी प्रतिकात्मक नागाची पूजा करतात. या दिवशी नाग नरसोबाचे चित्र आणून घरात चिटकवले जाते. त्याला कापसाचे वस्त्र, दुर्वा, आघाडा यांची माळ घातली जाते. काही ठिकाणी पाटावर नागदेवतेची रांगोळीने प्रतिमा काढतात आणि त्याचं पूजन केले जातं. रंगपंचमी हा शेतकऱ्यांचाही सण असतो, कारण नाग हे त्यांचे मित्र. शेतातील धान्याचे उंदरांपासून रक्षण करणारे नाग शेतकऱ्यांना म्हणूनच पूजनीय वाटतात. या नागांचं रक्षण व्हावं तसेच त्यांच्याबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त व्हावा म्हणून हा सण साजरा केला जात असावा. नागपंचमी बाबतची एक कथाही सांगितली जाते. श्रीकृष्णाने महाविषारी कालिया नागाला मारले आणि यमुना नदी संकटमुक्त केली. गोकुळातील लोकांचे रक्षण केले. तो दिवसही श्रावण शुद्ध पंचमीचा होता. म्हणूनच या दिवशी नागदेवतेबरोबरच श्रीकृष्णाचीही पूजा केली जाते. पाटावर चंदनाचा 5 फण्यांचा नाग काढून 9 नागांची नावे घेऊन त्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. मराठी सिनेमा टिकवायचा असेल तर त्याला लवकर प्रतिसाद मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी केले. सलाम या संस्थेच्या वतीने बदाम राणी गुलाम चोर या चित्रपटातील कलाकारांशी गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राजवाडे म्हणाले, चांगला मराठी चित्रपट बनवायचा ही आमची नैतिक जबाबदारी आहे, पण प्रेक्षकांनीही आपली जबाबदारी ओळखून तो पाहायला आला पाहिजे. मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांचा प्रतिसाद वेळेत मिळाला नाही तर तो लवकर चित्रपटगृहातून उतरवला जातो, कारण हिंदी इतकी मराठी निर्मात्यांची आर्थिक कुवत नसते. त्यामुळे मराठी चित्रपट टिकवायचा असेल तर तो लगेच पाहणे गरजेचे आहे. निर्मात्यापासून ते कलाकारापर्यंत आणि प्रेक्षकापर्यंत सगळ्यांना एक सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे की नाटकापेक्षा काहीतरी वेगळं बघितलं, किंवा नाटकापेक्षा माझ्याकडे नाटकापेक्षा एक जास्ती प्रोग्रेसिव्ह मीडियम माझ्या हातात आहे. त्याचा उपयोग करून मी जर ते अजून व्यापक नाही केलं तर तो लॉस्ट एफर्ट होईल. त्यामुळे नॉर्मल चित्रपटाला जितका वेळ लागतो त्याच्यापेक्षा डेफिनेटली हा चित्रपट करायला मला जास्त वेळ लागला. त्याची 2 कारणं अशी पण आहेत की
डॉक्टर विवेक वेळेंचं लेखन हे खरोखर ऐकण्यासारखे शब्द आहेत. खूप दिवसांनी अशी स्क्रिप्ट इंडस्ट्रीला मिळाली, माझं तर जाऊनच देत. त्यामुळे तो सिनेमा ऐकीव सुद्धा होणं खूप गरजेचं होतं माझ्यासाठी ॲज अ डिरेक्टर. स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला माहिती होतं या स्क्रिप्टचा नायक कोण आहे. त्याला ओव्हरपॉवर करून बघ आता मी काय करतो हे सर्वात पहिल्यांदा मला टाळायचं होतं. अभिनेत्री मुक्ता बर्वे म्हणाली, हा चित्रपट आम्ही सगळ्यांनीच दिग्दर्शकाच्या नजरेतून पाहिला. याचा विषय, आशय आणि भाषा ही नेहमीपेक्षा खूपच वेगळी आहे. दिसणंच नाही, असणं वेगळं आहे, तिचं म्हणणं वेगळं आहे. तिचं म्हणणं एवढंच आहे की मी पेन्सिल का, तर मी जे काही केलेलं असतं ते इझिली खोडण्यासारखं असतं. मी भूतकाळात केलेल्या कुठल्याही विधानाची जबाबदारी मी घेत नाही, म्हणून मी पेन्सिल. तर या फिलॉसॉफीवर जगणारी जी मुलगी आहे ती पेन्सिल आहे. आणि अर्थातच आमची टीम आहे. आता आपल्या सगळ्यांनाच आता कळलं की आनंद सोडल्यास आम्ही सगळे नवीन होतो. आणि सतीशच्या नजरेतनं आम्ही हा सिनेमा बघितला. नाटकापेक्षा पूर्णपणे वेगळा झालाय सिनेमा, कारण मी प्रेक्षक म्हणून नाटक 5-6 वेळा बघितलं होतं. त्याची आठवण होत नाही. फ्रेश सिनेमा म्हणून तुम्ही बघितला, त्याला अप्रोच झाला तर फारच वेगळा आणि अत्यंत मनोरंजक, जे आम्ही नेहमी सांगतो की एक चांगला कंटेंट आणि चांगलं मनोरंजनाचं मिश्रण. उपेंद्र लिमये यांनीही माझ्या नेहमीच्या इमेजपेक्षा ही भूमिका खूपच वेगळी असल्याने ती करणे हा वेगळा अनुभव ठरल्याचे सांगितले. या भूमिकेखेरीज आपल्याला पुस्तकचे काम करायलाही आवडले असते असेही त्याने सांगितले. काही ठराविक पद्धतीच्या भूमिकांमध्ये अडकेल की काय अशी एक शक्यता निर्माण झाली होती, जी मोडण्याचा प्रयत्न मी एक ऍक्टर म्हणून करतोय. म्हणजे आमच्यात आम्ही नेहमी असं म्हणतो, मी किशोर कदम, आमच्या जॉनरच्या काही फिल्म्स असतात. तळागाळातले प्रश्न, आदिवासी, शेतकरी, कामगारांचे प्रश्न, म्हणजे काय तर एकूण व्यक्तिमत्व असं की उद्धार करण्यासाठीच झालेलं आहे असं करत असताना मग एखादी जोगवासारखी वेगळी भूमिका मिळते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची, पण त्याच्यातही थोडं एक ॲग्रेशन आणि हे सगळं हे होतंच, पण परत ह्युमर हा मी आतापर्यंत कधीच प्ले केला होता. नाटकामध्ये या अशा पद्धतीच्या भूमिका केल्या होत्या, लोकनाट्य केलं होतं किंवा कॉमेडीज जे केलं होतं ते सुद्धा ब्लॅक कॉमेडी जास्त केलं होतं. तेंडुलकरांचं नियतीच्या बैलाला असेल किंवा आळेकरांचं अतिरेकीसारखं नाटक असेल. यावेळी पाऊस पडावा यासाठी प्रार्थना करण्यात आली. ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हर्षित अभिराज आणि निखिल महामुनी यांनी गीते सादर केली. तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98 220 53 458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. विठ्ठल हनमगर फाउंडेशनच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक विनायक हनमगर, नगरसेविका मनीषा बोडके, विठ्ठल हनमगर फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि रवी चौधरी उपस्थित होते. यामध्ये मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. 5वी ते 7वी असा छोटा गट आणि 8वी ते 10वी असा मोठा गट असे विभाग पाडण्यात आले होते. यात 5वी ते 8वी छोटा गटासाठी पाणी अडवा पाणी जिरवा आणि झाडे लावा झाडे जगवा असे विषय देण्यात आले होते. तर 8वी ते 10वी मोठ्या गटासाठी गुटखा बंदी आणि स्त्रीभ्रूण हत्या असे विषय देण्यात आले होते. या विषयांना मुलांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन चित्र रंगवण्यात ते मग्न झाले. यामध्ये मूकबधीर मुलांनीही सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ वितरण सोहळा 15 ऑगस्ट रोजी होणार असून प्रथम क्रमांकास रोख रुपये 5,000, दुसऱ्या क्रमांकास 3,000 तर तिसऱ्या क्रमांकास 2,000 रुपये देण्यात येणार आहेत. यावेळी अधिक माहिती देताना जनवार्ताशी बोलताना विनायक हनमगर म्हणाले, मी विनायक कोंडिबा हनमगर, प्रभाग क्रमांक 52, दत्तवाडी.
अजितदादा माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लहान मुलांसाठी 5वी ते 7वी तसेच 8वी ते 10वीच्या मुलांसाठी आपण चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या चित्रकलेमध्ये झाडे जगवा, पाणी वाचवा, तसंच स्त्री भ्रूण हत्या, गुटखाबंदी असे विषय मांडले होते की जेणेकरून आपला प्रचंड प्रतिसाद मिळाला आपल्याला. आणि मुलांचा आवडता विषय असल्यामुळे मुलांनी स्त्री भ्रूण हत्या, तसंच झाडे जगवा, पाणी कसं वाचवायचं. आपल्या इथे आता बरेच अनेक विद्यार्थी मुकामधील सुद्धा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे. इतका मनमोहक आनंद लुटत आहे की याचा आपण बक्षीस वितरण समारंभ 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजता ठेवलेला आहे. याचं पहिलं बक्षीस आपण 5,000 रुपये, सेकंड प्राईज 3,000 आणि थर्ड प्राईज 2,000 अशा स्वरूपात दोन्ही गटांना आपण बक्षीस. प्रणव मुखर्जी यांची राष्ट्रपती पदासाठी निवड झाल्याबद्दल काँग्रेस भवन येथे कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभय छाजेड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत प्रणव मुखर्जी यांच्या राष्ट्रपती पदाच्या निवडीच्या अभिनंदनाचा ठराव उपमहापौर दीपक मानकर आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा कमल व्यवहारे यांनी मांडला. त्याला सर्वांनी एकमताने मंजुरी दिली. यावेळी दत्ता गायकवाड, हाजी नदाफ, दीपक रामनानी, शंकर राठोड, रामदास मारणे, मधुकर राऊत, डॉक्टर उज्ज्वला हाके, चित्रा माळवे, भारती कोंडे, बाबा धापटे, सुधीर काळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी पेढे वाटून, तिरंगी झेंडे फडकावत, फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. श्रावणी सोमवार निमित्त शंकर मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या. श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि नागपंचमी एकाच वेळी आल्याने मृत्युंजयेश्वर, ओंकारेश्वर, त्याचप्रमाणे पाताळेश्वर अशी महादेवाची मंदिरे सजवण्यात आली होती. महादेवाच्या दर्शनासाठी नागरिकांनी रांगेत उभे राहून दर्शन घेतले. सुरुवातीला नंदीबैलाचे दर्शन घेऊन नंतर महादेवाला प्रिय असणारे बेलाचे पान, फूल आणि दूध वाहून महिलांनी दर्शन घेतले. ठिकठिकाणी अभिषेकासह मंदिरांमध्ये महापूजाही करण्यात आली. पुरस्कार मिळणे म्हणजे समाजाने आपल्या कार्याची घेतलेली दखल असते, असे मत डॉक्टर मिलिंद भोई यांनी व्यक्त केले. डॉक्टर गोपाळ शाह स्मृती दिनानिमित्त भावांजली पुस्तक प्रकाशन आणि स्मृती पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, पुरस्कार सन्मानार्थी डॉक्टर मिलिंद भोई, डॉक्टर गोपाळ शहा यांच्या पत्नी सुलभा शहा, समता प्रतिष्ठानचे अर्जुन कोकाटे, संतुलन संस्थेचे बस्तू रेगे आणि सहयोग ट्रस्टचे बाळासाहेब सरोदे व्यासपीठावर उपस्थित होते. सगळ्या सामाजिक संस्था सबलीकरणासाठी एकत्रित आल्या पाहिजेत. तसेच आता सारख्या दूषित वातावरणात पुरस्कार प्राप्त संस्थांसारखे सामाजिक काम करणे हे समाजातील लोकांसाठी उत्तम उदाहरणे आहेत, असे डॉक्टर विनोद शाह यांनी सांगितले. साने गुरुजींच्या नावाने तळागाळातील लोकांसाठी सुरू केलेल्या दवाखान्याचा उल्लेख बाबा आढाव यांनी केला. तसेच डॉक्टर गोपाळ शहा यांच्याबद्दल अनेक आठवणीही त्यांनी सांगितल्या. या स्मृती दिनानिमित्त डॉक्टर भोई यांचा डॉक्टर आढाव यांच्या हस्ते मानपत्र आणि देणगी देऊन विशेष सत्कार करण्यात आला. पुरस्कार मिळणे म्हणजे समाजाने आपल्या कार्याची दखल घेतली असते. तसेच हा पुरस्कार माझा नसून माझे सहकारी, गुरु आणि कुटुंबीय यांचा आहे, असे मत डॉक्टर भोई यांनी यावेळी व्यक्त केले. नाशिकमध्ये कर्णबधीर मुलांसाठी काम करणाऱ्या समता प्रतिष्ठानच्या मायबोली विद्यालय, दगड फोडण्याचे काम करणाऱ्यांच्या मुलांसाठी वाघोली येथे काम करणारी संतुलन संस्थेची पाषाण शाळा आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी असलेली यवतमाळमधील सहयोग ट्रस्टची शाळा यांना विशेष देणगी देऊन सत्कार करण्यात आला. तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98 220 53 458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.